नमस्कार मंडळी, आपल्या आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिले आजचा व्लॉग खूप खास असणार आहे. आम्ही निघालो अष्टविनायक दर्शनसाठी. सुमारे सकाळी 7 वाजता आपण निघालो. सुमारे 7:15 निघाल्यानंतर आम्ही साधारणतः एक 8:30च्या सुमारास श्री क्षेत्र पाली येथे पोहोचलेलो आहोत. अरे वा, माऊली येते अगर. तर तिथे पोहोचल्यानंतर दिव्याने बाप्पासाठी फुलं, नारळ आणि प्रसाद घेतलेला आहे. आणि पालीला गेल्यानंतर सगळ्यात पहिली रीत अशी आहे की जे दुंडी विनायकाचं मंदिर आहे, म्हणजे बाप्पाचंच एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं जातं. तर आम्ही सगळ्यात पहिली रीतिरिवाजानुसार ते घेतलं आणि मग आपल्या बळालेश्वराकडे गेलो. आणि बाजूलाच खूप साऱ्या मावशा बसल्या होत्या फुले दुर्वा विकण्यासाठी. आणि अजिबात गर्दी नव्हती. आम्हाला वाटलं 1 मे महाराष्ट्र दिन तर खूप गर्दी असेल, पण बिलकुल गर्दी भेटली नाही. आणि आम्ही लगेचच बाप्पाजवळ गेलो दर्शन घ्यायला. आतमध्ये सभामंडपात खूप सारी लोक दर्शन घेऊन बसली होती आणि आम्ही सुद्धा गाभाऱ्यात दर्शन घ्यायला गेलो. मला यामध्ये बाप्पाची काही शूटिंग करता नाही आली, म्हणून मी तुमच्यासाठी बाहेर LED वर जी बाप्पाची मूर्ती दाखवली होती ती शूट केली आहे. आणि जे पाली मंदिर आहे ते पूर्ण दगडी बांधकाम आहे, एकदम जुनं बांधकाम आहे. आणि बाहेरचं सभामंडप आहे त्याच्यामध्ये पूर्ण मैरप वगैरे आहेत, त्या लाकडाच्या बनवलेल्या आहेत. अशा प्रकारे छानपैकी दर्शन करून थोडा वेळ तिथे बसून त्यानंतर आम्ही बाहेर बसलो आणि थोडा वेळ टाइम स्पेंड केला. तर बाप्पाला कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे बाप्पा कॅप्चर म्हणू शकलो. अर्धा बाप्पाने किती कॅप्चर केला आहे. त्यानंतर आम्ही बाहेर जे आपलं तलाव आहे तिथे गेलो. तर त्या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे नेहमी तुम्हाला कासव आणि मासे दिसतील. आणि थोड्याच बाहेर आल्यानंतर आम्हाला कळालं की तिथे फ्री कॅम्प लागला आहे, तो की सनस्ट्रोक होऊ नये म्हणून ते डॉक्टर जैन आहेत ते मोफत गोळ्या वाटप करत होते. त्यांनी मला त्यांचा कार्ड सुद्धा दिला आहे, हा बघा. तर थोडं आणखी पुढे आल्यानंतर खूप सारे रानगळ विकायला बसल्या होत्या इथे आदिवासी समाजातील महिला. त्याच्यामध्ये जांभळं, करवंद आणि काजू होते. आम्ही तिथून करवंद घेतली आणि पुढे आल्यानंतर अख्खे काजू, आंबे असे खूप साऱ्या भगिनी इथे बसल्या होत्या. आणि यांचा उदरनिर्वाह इथेच बाप्पाच्याच समोर हे असे रानमेवा विकून करत असतात. त्यानंतर आम्ही पुढे जाऊन थोडी शॉपिंग केली, बाळासाठी खेळणी वगैरे घेतली. आणि त्यानंतर पुढे जाऊन आम्हाला भूक लागलेली खूप, त्यामुळे आम्ही इथे नाश्ता करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही नाश्त्याला कांदा भजी, बटाटा भजी आणि चहा घेतला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अवघ्या 5 मिनिटाच्या दर्शनानंतर आम्ही बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले पाळी येथे आणि आम्ही निघालो आता महडसाठी, महड वर्धविनायकसाठी. अशा प्रकारे छानपैकी आमच्या पहिल्या बाप्पाचं दर्शन करून आम्ही महडला जायला निघालो. मंडळी, आता सकाळचे 11:15 झालेले आहेत आणि आम्ही दुसरं आमचं जे स्थान आहे श्री क्षेत्र महड इथे पोचलेलो आहोत. आणि आज आपला महाराष्ट्र दिन 1 मे, सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर बघूयात पुढचे डिटेल्स. तर आई आणि दिव्या शॉपिंग करायला गेलेले आहेत, बाप्पासाठी प्रसाद घ्यायला गेलेले आहेत. परिसर एकदम छान, आजूबाजूला खूप सारी दुकानं. फायनली आपण 450 रुपये प्रति किलो असे बाप्पाला मोदक घेतलेले आहेत. छान छान बाप्पाच्या मूर्ती आहेत, प्रसाद आहे. ते आपण एक ओटीचं सामान घेऊन निघत आहोत बाप्पाच्या दर्शनाला. 1 मे असल्यामुळे फार गर्दी होती, पण एक चांगलं म्हणजे या मंडळाने सगळीकडे फॅनची सोय केली होती. जिथे लाईन होती तिथे सगळीकडे फॅन लावले होते आणि त्यामुळे फारशी गरमी आम्हाला इथे जाणवली नाही. फायनली बघा, एक तासाच्या वेटिंग नंतर आम्ही बाप्पाजवळ आलो. अजून लाईन आहे अर्धी, बघूया.
तर आत्ता जे दिसतंय ते मंगलेश्वराचं मंदिर आहे, जे आपल्या वरदविनायकाच्या बाजूलाच आहे. तर मंदिराच्या आतमध्ये 15 ते 20 मिनिटं वेट केल्यानंतर आम्ही मेन गाभाऱ्याजवळ पोहोचलो. हा बघा समोर बाप्पा दिसतोय आपला. त्यानंतर कृषी मंदिर आम्हाला एकसारखा जाऊन पाया पडत होता आणि आम्ही पुढे प्रवासाला लागलो. तर पुढे आम्हाला मिसिंग फिलिंगचं उद्घाटन असल्यामुळे खूप गर्दी मिळाली. साधारणतः 1.5-2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. आणि फायनली आम्ही पुण्याला पोहोचलो आहोत. पुण्याला गाडी पार्क केली आणि हॉटेल मंत्रालय इथे आलो जेवायला. बघूया आता कसं जेवण आहे या हॉटेलचं, सांगतो रिव्ह्यू. हॉटेल मंत्रालय. उन्हात आणि गरमीतून आल्यानंतर फायनली आम्ही पुण्यामध्ये मंत्रालयात बसलेलो आहोत. एवढं आमची सगळी मंडळी जेवायला बसलेली आहे. आपला ॲम्बियन्स एकदम अस्थेटिक आहे. उन्हाची झळसुद्धा लागत नाही आहे. एकदम छान सुंदर. ऋषी बेबी छानपैकी कूलरची सोय केलेली आहे आणि आम्ही भारतीय पंगत सिस्टीम निवडलेली आहे. त्या साईडला वर टेबलवर बसून जेवण्याची सुद्धा सोय केलेली आहे. तर बघूयात काय ऑर्डर करतो. सगळ्यात पहिले आम्ही क्रिशूसाठी सिंपल दाल आणि राईस मागवलेला आहे. बेबी बेबी क्रिशू बघा क्रिशू कसा खातोय राईस. बेबी आमचं जेवण अजून आलं नाही आहे, आम्ही वेट करतोय. बघूयात. आणि आम्ही आता काजू करी आणि रोटी मागवलेली आहे आणि आलेली आहे. तर बघूयात टेस्ट कशी आहे. टेस्ट कशी आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर बघूया टेस्ट कशी आहे. ॲव्हरेज टेस्ट आहे, एकदम काही भारी नाही आहे आणि बिलो ॲव्हरेज पण नाही आहे, ते ॲव्हरेज आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहोत थेऊर येथे, जिथे आपण चिंतामणीचं दर्शन घेणार आहोत. ॲक्च्युली ट्रॅफिक होती त्यामुळे आम्हाला एवढा वेळ लागलेला आहे आणि आमचा मेकअप सगळा उतरलेला आहे. बाय बाय. बघूयात पुढची. तर बघूयात पुढची मजा. आपण थेऊरला पोचलेलो आहोत. संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत. ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप वेळ झालेला आहे. तर बघूयात पुढचं मजा. तेव्हा मंदिर इथून दिसते. जे व्हिडिओमध्ये दिसतंय ते शिवलिंग मंदिर आहे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. आणि इकडे आपण एंट्री करतोय मेन कमानीतून थेऊरकडे, म्हणजे बाप्पाचं दर्शन घ्यायला. बघा वेगवेगळी दुकानं आहेत मिठाईची, हार, फुले. दिव्या आता प्रसादासाठी मोदक घेत आहेत. त्यासाठी पेढे घेतलेले आहेत. इकडे कृषी आणि कृषीचे बाबा बाबा. फायनली आपण आपल्या बाप्पाजवळ पोचलेलो आहोत. तिथून आपण बाप्पाकडे एंट्री करत आहोत. आजमधला परिसर बघा खूप सुंदर आहे. बाबा मंदिराची आपल्या नक्षीकाम किती सुंदर आहे. तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत. आज 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे बघू शकता. त्याची जी घडण आहे ती पूर्ण लाकडी कामाने केलेलं आहे. सागाचं लाकूड वापरलेलं आहे. बघू शकता आहे. काल पौर्णिमा असल्यामुळे इथल्या बाप्पाला छानपैकी सजवलं होतं. सगळीकडे फुलांनी डेकोरेशन केलं होतं. आणि इकडे महादेवांचं सुंदर मंदिर आहे. आपलं चिंतामणीचं सुंदर मंदिर आहे. त्यातले इकडे हे श्री विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. इकडे एक मोठी घंटा आहे. त्याकडे आवडी वाजवते. बेबी इकडे आपले हनुमानजी आहेत. आमचं बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर
त्रिशूला आम्ही या गाडीत बसवलेला आहे. त्याचा कॉस्ट फक्त 20 रुपये आहे आणि त्रिशू खूप एन्जॉय करतोय, बघू शकता. रात्रीचे 8:30 झालेले आहेत आणि आपण आपल्या चौथ्या ठिकाणी म्हणजे मयुरेश्वर मोरगावला पोहोचलेलो आहोत. आता आमची आजची वस्ती आहे ती इथेच असणार आहे. तर सगळ्यात पहिले आम्हाला राहायची सोय बघतोय, काहीतरी रूम वगैरे, आणि मग आम्ही फ्रेश होऊन बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत. दुकानं ऑलमोस्ट बंद झालेली आहे. खूप छान छान दुकानं आहेत. तर पुढची व्हिडिओ बघण्यासाठी आपली हा ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. आलो आहोत बाप्पाच्या इथे असलेल्या भक्तिनिवासमध्ये आणि हे बघा इथे महाप्रसाद पण फक्त 30 रुपयाला आहे. तर बघूयात. भक्तनिवासमध्ये रूम फिक्स करून आता बाप्पासाठी नैवेद्य घेतोय आणि हार फुले घेतोय. मला आरतीचा आवाज येतो असेल, आरती चालू आहे. हे बघा आपण एंट्री करत आहोत. बाप्पाची आरती चालू. तर बाप्पाची आता आरती चालू आहे. आपण भक्तनिवासमध्ये रूम घेतलेली आहे जी आपल्याला फक्त 500 रुपयाला पडलेली आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला रूमवरती गेल्यावरती दाखवेलच. आणि आता आपण बाप्पाच्या दर्शनाला जात आहोत. बघा एरिया ते एकदम जुन्या पद्धतीने चांगलं लाकूड काम केलेलं आहे. खूप छान असा अनुभव आहे. मंदिर बघा किती सुंदर छान असं नटवलेलं आहे आणि परिसर पूर्ण शांत आहे. हेच मंदिर याच्यामध्ये आम्हाला त्यात कमी गर्दी भेटलेली आहे. बेबी क्रिशी, हाय बेबी. हे आरती झाल्यानंतरचे रिच्युअल्स चालू आहेत. इथून आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यात एंट्री करणार आहोत आणि हे मंदिराच्या आतलं इथून आपल्या बाप्पाचा मेन गाभार आहे. मोरया मोरया वरदविनायक मोरया, मोरया मोरया महागणपती मोरया मोरया. इथे कृषी आणि कृषीची माऊ सगळ्यांना मोदकाचा प्रसाद वाटत आहे. दहा ते 15 मिनिटात दर्शन करून झालेलं आहे आमचं. बिलकुल गर्दी नाही भेटली. इथे पण हे बघा आपल्या महादेवांचं मंदिर आहे. इकडे श्रीकृष्ण आहे आणि हे कल्पवृक्ष आहे. बघा इथे लिहिलेलं आहे नाम श्री कल्पवृक्ष. आणि अशा प्रकारे आता फायनली आम्ही डिनरसाठी जात आहोत. तर बघूयात पुढे. नमस्कार मंडळी, रात्रीचे 9:30 झाले आहेत आणि आम्ही आता इथे मोरगावमध्येच गणेश लंचून म्हणून आहे तिथे जेवायला आलो आहोत. आणि आम्ही व्हेज थाळी मागवली होती. त्याच्यामध्ये आम्हाला फ्लॉवरचा रस्सा, वरण आणि बटाट्याची आमटी, दही, भात आणि पापड असं बेसिक जेवण मिळालेलं. अशा प्रकारे डिनर करून आम्ही आमच्या दिवसाची सांगता केली. नमस्कार मंडळी, तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या रूममधून सगळं आटपून परत एकदा बाप्पाचं दर्शन करायला चाललो आहोत. तर परत एकदा आपण सेम आपल्या बाप्पाला भेटणार आहोत. आणि सकाळची एनर्जी एकदम वेगळीच आहे. एकदम थंड शांत आहे सगळीकडे. सगळीकडे मस्त अगरबत्तीचा सुगंध आहे. आणि बघा
आता आपण डायरेक्ट बाप्पाजवळ चाललो आहे. आणि आईसाठी सुंदर असे गजरे घेतलेले आहेत. 30ला 2 मिळाले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती रिटर्न. अशा प्रकारे छानपैकी बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या बॅग पॅक करून नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहोत.